हाय, मी भाग्यश्री. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ॲज अ फार्मासिस्ट मी तुम्हा सर्वांपर्यंत हेल्थ रिलेटेड जे पण टिप्स असतात किंवा जेही तुम्हाला मेडिसिनबद्दल माहिती हवी असते तर ती मी तुम्हाला व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करते. सो ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मी तुम्हाला मेडिसिन इन्फॉर्मेशन आणि ॲज अ जनरल अवेअरनेस देण्याचं काम करते. सो कोणतीही मेडिसिन, कोणतीही गोष्टी जेही मेडिकल ॲडवाईस असतात ते मेडिसिन स्टार्ट करण्यापूर्वी किंवा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. फार्मसिस्ट म्हणून मी तुम्हाला एक जनरल अवेअरनेस देण्याचं काम करते. सो मेडिसिन बंद आणि चालू करण्यापूर्वी किंवा कुठलीही मेडिसिन नवीन स्टार्ट करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही गोळ्या स्टार्ट करावेत किंवा कोणतीही गोष्टी स्टार्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. बिकॉज की तुम्ही ॲज अ फिजिकली डॉक्टरांकडे जाऊन डायग्नोज करून घेता. सो डॉक्टरांना तुम्हाला फिजिकली काय त्रास आहे किंवा ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला आतून खरंच त्या गोष्टीची गरज आहे का नाही ते डॉक्टर तुम्हाला चेक करून त्या हिशोबाने डॉक्टर तुम्हाला मेडिसिन प्रॉपर म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला सजेस्ट करतो. सो डॉक्टरांचा नेहमी सल्ला घेतलेला बरा असतो. फार्मसिस्टचं काम काय असतं की तुम्हाला मेडिसिनबद्दल इन्फॉर्मेशन देणं, बट डायग्नोज करणं किंवा तुम्हाला कोणता रोग आहे, कुठला आजार आहे, त्याच्यावरती काय मेडिसिन द्यायचं हे काम फक्त डॉक्टरांचं असतं. आम्ही फक्त तुम्हाला त्या एखाद्या औषधाबद्दल किंवा एखाद्या मेडिसिनबद्दल, एखाद्या आजाराबद्दल तुम्हाला सिम्पटम्स सांगणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्फॉर्मेशन देणं हे आमचं काम आहे आणि ते मी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओचा टॉपिक आहे डायबिटीज. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डायबिटीजवरती मी ऑलमोस्ट पूर्ण व्हिडिओ बनवलेली आहे. म्हणजे शॉर्ट्समध्ये तुम्हाला मी एक मेडिसिन म्हणजे एक कंटेंट कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 राहिलेले आहेत पेंडिंग, ते पण मी कंप्लीट करूनच टाकेन नेक्स्ट वीकमध्ये. सो शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला कंप्लीट डिटेल दिले. इथे मी तुम्हाला कंप्लीट डिटेल मेडिसिनबद्दल नाही सांगणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये फक्त डायबिटीजबद्दल सांगणार आहे की डायबिटीज काय असतो आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे, तुम्ही कुठल्या गोळ्या घेतल्या पाहिजेत, कुठल्या गोळ्या नाही घेतल्या पाहिजेत, हे खरं आहे का खोटं आहे, किंवा तुम्ही कोणा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता आणि तुम्ही स्वतः कुठलीही ट्रीटमेंट स्वतःहून घेता, हे घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे, काय बरोबर आहे आणि काय चुकीचं हे तुम्हाला सांगते. सो चला व्हिडिओ स्टार्ट करते. आता आपण डायबिटीज काय आहे तुम्हाला हे सिम्पल भाषेमध्ये समजवायचा मी प्रयत्न करते. आपण जेही खातो ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं आणि ते इन्सुलिन सेलमध्ये पाठवतो. ठीक आहे. पण डायबिटीजमध्ये काय होतं, इन्सुलिन कमी असतं किंवा काम करत नाही, त्यामुळे जी पण ब्लडमध्ये शुगर असते ती वाढते आणि त्याच्यामुळे मग शुगर झालं किंवा डायबिटीज झाला असा प्रकार असतो. ठीक आहे. शुगर तुम्हाला कळलं. शुगर काय असतं, म्हणजे हायपो काय असतं, हायपर काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलेले. वाटलं तर मी तुम्हाला इथे सगळ्या व्हिडिओ टॅग करून देईन, एक जे पण असतील ते. सो तुम्ही त्यानुसार तुम्ही त्या शॉर्ट व्हिडिओ किंवा तुमची जी पण मेडिकेशन असेल त्याच्यावरती तुम्ही बघून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पण तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शुगरमध्ये खूप सारे टाईप्स असतात, जसे की टाईप 1, टाईप 2 आणि एक असतं जेस्टेशनल म्हणून असतं, जे की प्रेग्नेन्सीमध्ये होतं. सो त्याचे इतके म्हणजे इतका संबंध नाही. आपण फक्त टाईप 1 आणि टाईप 2 बद्दल बघतोय. डायबिटीजचे सिम्पटम काय असतात ते तुम्हाला सांगते. जास्त तहान लागणे, लघवी, थकवा, त्याच्यानंतर वेट वाढणे किंवा वेट कमी होणे, डोळ्यांना थोडीशी अंधुरी अशा प्रकारचं काही दिसणं म्हणजे व्यवस्थित न दिसणे, हे सिम्पटम असतील तर इग्नोर करू नका. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शुगर ज्यांना आहे त्यांना मशीन रेग्युलरली यूज करतात, तर त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. जसं की नॉर्मल ग्लुकोमीटर आहे, जे की तुम्ही घरच्या घरी शुगर टेस्ट करू शकता, शुगरची म्हणजे चेकअप करू शकता. आणि त्याच्यानंतर येते CGM म्हणून, जे की कंटिन्युअस म्हणजे चेक ज्यांना रेग्युलर असतं, त्यांना कंटिन्युअस मॉनिटर हवं असेल त्यांच्यासाठी ते असतं. सो ते आपल्याला इतकं गरजेचं नाही, डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर एक येतं HbA1c. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल दिली आहे शॉर्टमध्ये. HbA1c काय असतं तेही सांगितलं आहे. इव्हन इथे पण मी तुम्हाला मेन्शन करून दिलं की HbA1c काय असतं. आता HbA1c हे काय असतं तर 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर तुम्हाला कळतो. त्याच्यामध्ये मेडिसिन काय असतं, जसं की आता मेटफॉर्मिन आहे, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर ग्लिमेप्राईड आहे, त्याच्यानंतर टेनिग्लिप्टिन आहे, त्यानंतर आपलं विल्डाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन, डॅपाग्लोफ्युझिन आणि खूप सारे आहेत. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळ्यावरती व्हिडिओज आहेत, फक्त 2 ते 3 काही बाकी आहेत. त्याच्यावरती व्हिडिओ मी नक्कीच बनवीन. सो तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण कोणतीही मेडिसिन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे मी प्रत्येक वेळी मेन्शन करते. ह्याचं रिझन हेच आहे की मी फक्त माहिती देत आहे. माहिती म्हणजे कारण की ना लोकांना फार्मसिस्ट आणि डॉक्टर याच्यातला फरक नाही कळते किंवा पेशंट म्हणजे काही लोकांना डॉक्टर आणि फार्मसिस्ट हे काय हे माहीत नाही. काही जणांना फार्मसिस्टच काय हे माहीत नाही आहे. सो ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून फार्मसिस्टचं काम असतं की डॉक्टरने दिलेल्या मेडिसिनबद्दल तुम्हाला मेडिसिन कसं यूज करायचं असतं किंवा मेडिसिन काय असतं, ही मेडिसिन कशासाठी आहे, हे काम आमचं असतं सांगणं. आणि डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देतो
देतो, म्हणजे मेडिसिन तुम्हाला प्रिस्क्राईब करतो आणि तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय आजार झाले हे त्याचं काम असतं, ते डायग्नोज करणं आणि मेडिसिन लिहून देणं हे काम डॉक्टरांचं असतं आणि फार्मसीचं काम असतं की एक्झॅक्टली तुम्हाला कुठलं मेडिसिन कशाबद्दल काय होतं, त्याचं मेकॅनिझम काय म्हणजे त्या मेडिसिन कसे तुमच्या बॉडीमध्ये वर्क करतं हे काम आमचं आहे. ठीक आहे. सो ह्या दोन्ही डिफरन्स जाणून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही डिसाईड करा. म्हणून कुठलीही मेडिसिन घेण्यापूर्वी किंवा काहीही घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सो एक टॉपिकवर सांगायचं की आम्ही यावर सुद्धा ना एक माझा व्हिडिओ आहे त्याच्यावर मी बनवलेला आहे की खूप लोकांना जंबसवा किंवा मधुमर्दन किंवा असे कारल्याचे ज्युसेस वगैरे किंवा डायबिटीसवरती ज्युसेस मिळतात. सो आम्ही घेतलं पाहिजे का किंवा ते घेतल्याने मला खरंच फरक पडेल का? तर मी सांगते. फरक इन द सेन्स काय असतो की तुम्ही ते घेतलात ना तर तुमचं ते ॲज अ सपोर्टिव्ह म्हणून तुम्हाला काम करेल. सपोर्टिव्ह म्हणजे कळतं का? म्हणजे तुम्ही जी गोळी खाताय एक्झाम्पल, तर ती तुम्हाला खावीच लागेल पण ती वाढू नये म्हणून एक तुम्हाला सपोर्टिव्ह म्हणजे ते तुमचं वाढू नये शुगर किंवा जेवढी आहे तेवढी लेवलला राहिली पाहिजे, त्यासाठी हे सपोर्टिव्ह म्हणून घेतलं पाहिजे. बट तरीसुद्धा आपली कंडिशन काय त्यानुसार एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही जर ते गोळ्या स्टार्ट केलात म्हणजे तुम्ही जर ते सिरप स्टार्ट केलात किंवा कुठलं ज्युसेस स्टार्ट केला तर ते डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. डॉक्टर नाही म्हणणार नाही. जर चुकीचं असेल तर डॉक्टर नको म्हणेल, जर बरोबर असेल तर डॉक्टर नक्की सजेस्ट करेल. कुठेही गेलं कोणी प्रमोशन करते म्हणून तुम्ही घेऊन येऊ नका. एखाद्याचं प्रमोशन करण्याआधी सुद्धा विचार करा की ते ॲक्च्युअलमध्ये माझ्यासाठी बरोबर आहे का, योग्य आहे का, ह्याचा विचार नक्की करा. खूप लोक म्हणजे लिटरली असं सांगतात की मी मधुमधून खाल्लं, मला शुगरची गोळी घ्यायची गरज पडली नाही. असं नाही आहे. एक तर तुमची बॉर्डर लाईनला जर शुगर असेल ना तर त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. बॉर्डर लाईन म्हणजे इन द सेन्स तुम्हाला अजून शुगर झाला नाही आहे, तुमची गोळ्या चालू झाली नाही आहे, पण तुम्हाला मे बी शुगर होणार आहे म्हणून कोणीतरी खाल्लं त्याला कंट्रोल झालं असं नाही आहे. डॉक्टर त्यांना स्वतः सांगतो की तुम्ही ह्या गोष्टी कंट्रोल करा, तुमची कंट्रोल होऊ शकतं. बट नाही कंट्रोल केलं तर तुम्हाला शुगर होणारच आहे आज नाही तर उद्या. बिकॉज ते तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे तर तुम्हाला आज ना उद्या तर शुगर होण्यात आहे, पण तुम्ही जर कंट्रोल केला तर तो होणार नाही. जर तुम्हाला ऑलरेडी शुगर आहे तर तुम्ही ह्या गोष्टी खाऊन गोळ्या बंद करणं किंवा गोळ्यांना स्किप करणं अशा गोष्टी अजिबात करू नका. ते इनडायरेक्टली तुम्हाला खूप सारे त्रास होऊ शकतात. मी हे शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. मला इथे व्हिडिओ खूप लाँग बनवायचा नाही आहे. फक्त काही स्पेसिफिक गोष्टी सांगायच्या होत्या, ते शॉर्टमध्ये सांगता येत नव्हत्या. बिकॉज शॉर्टमध्ये फक्त मला मेडिसिनबद्दल सांगायचं होतं म्हणून फक्त मेडिसिनबद्दल सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला बाकी अदर गोष्टी म्हणजे काय असतात एक्झॅक्टली डायबिटीजमध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे ना. लोक स्वतःहून घेतात, कोणी सांगितलं म्हणून घेतात. डॉक्टरांना न सांगता स्वतःहून घेणं हे खूप रिस्की आहे. सो डॉक्टरांना विचारून घेतलं तर डॉक्टर तुम्हाला स्वतः सांगेल की हे छान आहे, तुम्ही घेऊ शकता, ह्याचा तुम्हाला कंट्रोलसाठी फायदा होऊ शकतो. तर स्वतः डॉक्टर सजेस्ट करतो सुद्धा. त्याच्यामध्ये ना बॅलन्स डाएट पाहिजे, म्हणजे व्यवस्थित जेवण पाहिजे, व्यवस्थित जेवलं पाहिजे. काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, बेकरी प्रोडक्ट म्हणा किंवा बाहेरच्या खूप साऱ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत तुम्ही शुगर पेशंटनी. बिकॉज मैदा, ह्या सगळ्या मैदा म्हणा किंवा पांढरा भात म्हणा, शुगरच्या गोष्टी, मिठाई, बेकरी प्रोडक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. की काय मिस्टेक करतात ते सांगते. मेडिसिन स्किप करणं किंवा एक दिवस खात नाही, डाएट इग्नोर करणं, गोळी खाल्ल्यानंतर जेवायचं नाही, जेवण स्किप करणं. कारण की डायबिटीक पेशंटसाठी जेवण खूप महत्त्वाचं आहे. जेवण वेळेवरती जेवणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज नक्की केला पाहिजे आणि जेवल्यानंतर ॲटलिस्ट 1 अर्धा तास किंवा 10 मिनटं तरी चाललं पाहिजे. आणि स्वतः सेल्फ मेडिकेशन करणं बंद करा. सेल्फ मेडिकेशन कधीच चांगलं नसतं. माहीत नाही आहे, उगं कोणी सांगितलं म्हणून घ्यायचं होतो कोणाला. अनहेल्दी डाएट ज्यांचं आहे त्यांना जेनेटिक म्हणू शकता किंवा घरात कोणाला ते आहे म्हणून ते जेनेटिक होतं. एक्सरसाइज नाही, स्वतःची काहीच कुठल्याच म्हणजे वेट वाढलं आहे तर काहीच अजिबात लक्ष नाही आहे त्याच्यामुळे होऊ शकतं. म्हणजे ओबिसिटी म्हणू शकता आपण इनडायरेक्टली. सो ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा शुगर होतो. आणि खाणं पिणं सर्वात मेन महत्त्वाचं कारण आहे किंवा डायबिटीज होण्याचं लाईफस्टाईल. म्हणजे जर तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित करा, म्हणजे तुमचं जीवन जे तुम्ही काय खाताय पिताय, तुमचं राहणीमान जर तुम्ही सुधारलं तर तुमचं इनडायरेक्टली डायबिटीजसुद्धा कंट्रोल होऊ शकतो. आता मी ते मशीन्स वगैरे पण मी एका व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं की मशीन्स खूप सारे असतात. तर इथे सुद्धा मी मशीनमध्ये थोडंसं सांगते तुम्हाला. मशीन जर काय मशीनमध्ये खूप साऱ्या प्रकार असतात. जसे मशीनचे म्हणजे कोण म्हणतं की महाग घेतली तर ती चांगली आहे किंवा स्वस्त घेतली तर चांगली आहे, तर असं नाही. कुठलीही घ्या, तुमचं वापर कसा आहे त्याच्यावरही डिपेंड आहे. सो मी ते तुम्हाला सगळे मशीन्स एक्झॅक्टली दाखवेन की कोणते कोणते मशीन आहेत. ग्लुकोमीटरमध्ये खूप सारे प्रकार आहेत. जसं की आता मोरोपनची मशीन येते, ॲक्युचेकची मशीन येते आणि वन टचची मशीन आहे, बिअरची मशीन आहे. खूप सारे ब्रँड आहेत. तो तुम्ही ना त्याच्यामध्ये असं एक्झॅक्ट करू नका की हीच पाहिजे तीच पाहिजे म्हणून. तुम्ही कुठलीही घ्या, कुठलीही यूज करू शकता. महाग म्हणजे 399 पासून स्टार्टिंग आहे तर 2100 पर्यंतसुद्धा मशीन मिळतात. सो चांगल्या असतात मशीन, फक्त आपलं वापर व्यवस्थित पाहिजे
बाकी काही नाही आहे. सगळ्या गोष्टींचं मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला की डायबिटीस का असतो, कोणाला होतो, काय असतं डायबिटीज एक्झॅक्टली, आणि इन्सुलिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकतेच, ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतीलच, पण तुम्हाला लॉंग व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघावं लागेल. आणि प्रत्येक वेळी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, कारण की लॉंग व्हिडिओमध्ये मला डिटेलमध्ये सांगता येतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगायला जाते ती व्हिडिओचे 3 ते 4 पार्ट बनतात, आणि ते 3 ते 4 पार्टमध्ये ना खूप अर्धे लोक व्हिडिओ पूर्ण बघू शकत नाहीत, किंवा मग लोकांना कळत नाही की पार्ट 1 कुठे, पार्ट 2 कुठे. सो कन्फ्युजनसुद्धा खूप होत आहे. म्हणून मी विचार केला की आता मी शॉर्ट व्हिडिओमध्ये काही भाग सांगेन की मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही शॉर्टवरून डायरेक्ट तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये येऊ शकता, तुम्ही लॉंग व्हिडिओ बघू शकता. सो डायबिटीज ज्यांना पण आहे त्यांनी स्वतःची काळजी अशी घ्या, म्हणजे की खाणं पिणं पहिला सुधारा, वेळेवरती खाणं म्हणजे वेळेवरती खायला सुरू करा. आणि गोळ्या घेतल्यानंतर तुमची गोळी काय आहे ते सुद्धा तुम्हाला जर माहिती असेल तर त्या गोळीनुसार तुम्ही बघू शकता की मी काय काय म्हणजे सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. सो चला, इथेच व्हिडिओ थांबवते. सो चला, बाय.